नमस्कार, मी साक्षी अणसने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. दोन चिमुरड्याचा शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेले असता शेततळ्यात पाय घसरून पडलेल्या दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू. देवळा तालुक्यातील खामखेडा येथील भुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर यांची दोन्ही मुले दुपारच्या सुमारास कांदे काढणे सुरू असताना शेतात आलेल्या वानरांना हुसकवून लावण्यासाठी पाठीमागे गेले असता डोंगराजवळील शेततळ्यात दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने खामखेडा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर माहिती अशी आहे की खामखेडा गावातील भुटेश्वर परिसरातील गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराजवळील असलेल्या शेतात वास्तव्यास होते. त्यांची दोन मुलं तेजस व मानव आहेर हे आज सकाळी शाळेतून घरी गेले असतात दुपारी 3 वाजता शेतात उन्हाळा कांदा काढणे सुरू असल्याने आई-वडिलांना मदतीसाठी शेतात गेले होते. दुपारच्या वेळी जंगलात शेतात आलेल्या वानरांना हुसकावून लावण्यासाठी हे दोघे त्यांच्या पाठीमागे गेले होते. जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी लहान भाऊ मानव याने हात दिला, मात्र तोही शेततळ्यात घसरला. त्यासोबतच असलेल्या 4 वर्ष बहिणीने शेतात पळत येऊन घटनेची माहिती कळवता शेतात असलेले केदा आहेर व इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली, मात्र शेततळे अर्धे भरले असल्याने तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला. यानंतर शेजारी शेतकरी हरीश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. त्यांना देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आला. तेजस आहेर हा खामखेडा येथील जनता विद्यालयात इयत्ता 6वी तर मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा स्थळ वस्ती येथे इयत्ता 2री शिक्षण घेत होता. गणेश अहिर यांच्या दोन्ही मुलांच्या अशा दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येस मराठीसाठी दादाजी हिरे, देवळा. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.